बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेली सूचना दिनांक 19 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 19 व 20 जुलै 2023 हे 2 दिवस येलो अलर्ट जारी केलेले आहे। विजेच्या कडकडाटीसह व ढगाच्या गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती होत आहे व नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड ते देगलूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात लखा फाटा व टाकदी अटकळी तोपा असल्या ठिकाणी महामार्गाच्या रोडवर अतिशय जोरात पाणी वाहत असल्यामुळे 2 व्हीलर 3 व्हीलर व 4 व्हीलर या लोकांनी प्रवास करणे टाळावे व ग्रामीण भागातील नागरिकांनी ज्यांचे घर कच्चे मातीचे बनलेले आहेत त्यांनी चांगल्या जागी शेजारच्या घरात ज्या ठिकाणी सलाबचे घर आहेत सुरक्षित जागी स्थलांतरित व्हावे। जे नागरिक नदीकाठी राहतात त्यांनी सुद्धा चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे। नदी नाले ओढे भरून जात असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी अशी नम्र विनंती व आवाहन NCN न्यूज टीव्हीच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता राज्यभरामध्ये व देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। विजेच्या कडकडाटीसह आणि वादळी वाऱ्यासह या ठिकाणी विजाच्या फार मोठ्या कडकडाटी या ठिकाणी चालू आहेत आणि आपण पाहू शकता आज हवामान खात्यानं मुंबई केंद्र या ठिकाणी येलो अलर्ट करण्यात आलेला नांदेड जिल्ह्यासाठी 19 ते 20 जुलै हे 2 दिवस संततधार मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि ते संततधार आज सकाळपासून पाऊस पडत आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकता की छोटे नाले ओढे नद्या आहेत ते भरून चाललेले आहेत, वरून ते ओलांडत आहे आणि ते त्याच्यामुळे आज पाहू शकता ज्यांचे कच्चे घर आहेत जे माती दगडाचे सर्वात जास्ती मुखेड तालुक्यातील जे लेंडी धरणात जाणारे 11 गाव आहेत त्या ठिकाणी फार दैनंदिन अवस्था झालेली घरांची आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांना आव्हान व सूचना करण्यात येते की त्यांनी आपलं घर व नदीकाठच्या गावाला सोडून चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि चांगल्या ठिकाणी जे पक्के घर आहेत शेजारचे सलाबचे घर आहेत त्या ठिकाणी जाऊन
चांगल्या पद्धतीने राहावं अशा पद्धतीचे आणि ज्यांचे ढोरं वासरं जे बाहेर गोठ्यामध्ये बांधलेले राहतात त्यांना सुद्धा सुरक्षित जागेवर नेऊन ठेवण्यात यावं। आणि आपण पाहू शकता नांदेड ते देगलूर जे महामार्ग आहे, जे मोठा मार्ग आहे, त्या ठिकाणी सुद्धा वन्हाळी अटकळी या ठिकाणी जे वारंवार रोडवर पाणी येऊन ज्या ठिकाणी एक तळ्याचं स्वरूप येतो, नदीसारखं स्वरूप येतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येते। त्यासाठी 3 व्हीलर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर असे छोटे गाड्या जे प्रायव्हेट गाड्या असतात आणि मोठेसुद्धा वाहनं त्या ठिकाणी जाणं टाळावे अशी NCN न्यूज टीव्हीच्या मार्फत आपल्याला विनंती करण्यात येते। आणि आपण पाहू शकता आता रात्रीचे 8 वाजून आले तरी या ठिकाणी फार मोठ्या भयानक पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि ज्या लोकांचे कच्चे मातीचे दगडाचे आणि केविलीचे घर आहेत जे ग्रामीण भागात राहतात त्यांनी चांगल्या जागी स्थलांतरित व्हावं आणि सुरक्षित राहावं असं या ठिकाणी सूचना देण्यात येते। आपण पाहू शकता आता अशा पद्धतीचा पाऊस किती वेळ पडणार आहे आणि केव्हा थांबणार आहे याची कोणी शक्यता लावू शकत नाही आणि अनर्थ होण्यापासून सर्वांनी वाचावं असं NCN टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते। आम्ही आता या ठिकाणी देगलूर या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। आता आपण पाहू शकता डेंगी नदीला सुद्धा पूर येण्यास सुरुवात झालेली आणि मन्याळ नदी आणि जे छोटे छोटे नाले ओढे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भरून वाहत आहेत। त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी धोकादायक दिसून येते। जे नदीकाठचे नागरिक आहेत त्यांना फार धोक्याची भीती या ठिकाणी वाटत असल्यामुळे त्यांनी आता सुखरूपपणे चांगल्या ठिकाणी स्थलांतरित होऊन आपल्या मुलाबाळांसहित व ढोरं वासरांसहित चांगल्या जागी जाऊन स्थलांतरित व्हावं आणि आपली आणि आपल्या परिवाराची काळजी सर्वांनी घ्यावं। आणि आता असल्या पावसामध्ये कोणी विजेच्या खांबापाशी व वीज नसल्यामुळे इकडे तिकडे अंधारामध्ये फिरू नये आणि कोणी विजेच्या खांबाला सुद्धा हात लावू नये, त्याच्यामुळं सुद्धा फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येते। आपले लहान लहान लेकरं आणि बाळं घेऊन वयोवृद्ध असतील त्यांना घेऊन चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हा आणि सुखरूप व्हा, आनंदाने राहा असं आम्ही या ठिकाणी NCN न्यूजच्या मार्फत आपल्याला वेळोवेळी सूचना देत आहोत। आणि आज फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये व नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा ढगफुटीसारखा या ठिकाणचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ढगफुटीच्या पलीकडं म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीची अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे। आपण पाहू शकता नरसी ते देगलूरपर्यंत हा महामार्ग अरुंद आहे, हा महामार्ग छोटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चालताना समोरून काय येऊ शकते ते या पावसामुळे दिसू शकत नाही। त्याच्यासाठी 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर यांनी थोडंसं आपली जीवाची काळजी करत चांगल्या पद्धतीने आणि सुखरूप जागी कोण्याही गावामध्ये राहून आपली काळजी घ्यावी, जे करून गडबड न करता आणि जाण्याची घाई न करता आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणं फार आवश्यक असते। एक दिवस टळला तर 100 वर्ष टळले अशा पद्धतीनं पहिल्याच्या लोकांचा मनवा असतो। त्याच्यासाठी सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, जीव हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी अशा पावसामध्ये प्रवास करणे सर्वांनी टाळावे ही NCN टीव्हीच्या मार्फत आपल्या सर्वांना व सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते। कॅमेरामॅन उमादेसोबत मी साक पडेल, NCN न्यूज टीव्ही।